हॅलो, मायसेल्फ नानासाहेब साठे, माइंड गुरु लाइफ कोच, मोटिवेशनल स्पीकर, NLP प्रॅक्टिशनर अँड करिअर काउन्सिलर. मित्र, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत आपलं 6वं चक्र. अतिशय महत्त्वाचं चक्र आहे. जे काही आपले 7 चक्र आहेत, ह्या 7 चक्राचं दिस चक्र इज द सुप्रीम चक्र ऑफ ऑल 7 चक्र. एवढं महत्त्वाचं चक्र आहे. या चक्राचं नाव आहे आज्ञाचक्र, किंवा याला आपण थर्ड आय चक्र पण म्हणतो, किंवा वैद्यकीय भाषेमध्ये याला पिनियल ग्लँड पण म्हणलं जातं. पिनियल ग्लँड. तर हे चक्राचं स्थान कुठं असतं? जे आपले 2 ॲब्रो आहेत ना, 2 ॲब्रोच्या मध्ये थोडंसं वरच्या बाजूला हे चक्राचं स्थान असतं. याचा कलर आहे तो इंडिगो आहे. याचं बीजमंत्र आहे ते ओम आहे. आता पाहूया, जर हे चक्र ओपन असेल किंवा बॅलन्स असेल, ह्याचे फायदे काय? सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा बेनिफिट जर असेल तर ब्रह्मांडामध्ये सतत 24/7 एक कॉस्मिक एनर्जीचा फ्लो चालू असतो. ज्यामुळे ब्रह्मऊर्जा म्हणतो, ती ब्रह्मऊर्जा आपली या आज्ञाचक्रातून पास होऊन स्पायनल कॉर्डमधून शरीराच्या सर्व भागात पुरवली जाते. त्यामुळे ती व्यक्ती नेहमी प्रसन्न राहते, खुश राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे लोक विजनरी असतात. यांची विजडम पॉवर अतिशय स्ट्रॉंग असते. हे लोक भविष्यदृष्टी असतात. थोडक्यात सामान्य लोकांकडे दृष्टी असते, परंतु या लोकांकडे दूरदृष्टी असते. भविष्यात काय होईल ह्या लोकांना आज कळतं. जसं आपण पाहतो की महाभारतामध्ये संजय दृष्टी, हा संजय ही संपूर्ण माहिती जे काय घडायला लागले युद्धभूमीमध्ये सगळं तो धृतराष्ट्र सांगत असतो. किंवा नॉस्ट्राडॅमस आपण पाहिलं असेल भविष्यवाणी. ज्या व्यक्तीने 500 वर्षापूर्वी भविष्य लिहून ठेवलेले आहे, ते आज तसं काही अंश घडायला लागलेलं आहे. ते विजडम पॉवर ह्या लोकांना असते, किंवा भविष्यवाणी हे लोक करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, हे लोक राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कलाक्रीडा क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, हे प्रत्येक क्षेत्र हे लोक हाय लेवल अचीव करतात. आपण जर आज पाहिलं, ज्या लोकांनी त्यांच्या एरियात हे महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, एक उच्च लेवल त्यांनी गाठलेलं आहे, केवळ हे आज्ञाचक्र किंवा थर्ड आय चक्र बॅलन्स असल्यामुळे हे लोक हे करू शकलेले आहेत. यांच्याकडे विजडम असतो. तो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड विजडम? नॉलेज सर्व लोकांकडे असतोच. नॉलेज आणि विजडम ह्यात फरक असा आहे, आपण पाहतो की स्मोकिंग इज इंजुरी टू हेल्थ असं त्या पाकिटवर लिहिलं असतं. हे झालं नॉलेज. परंतु ते माहीत असून देखील पिणं, दॅट इज नॉट नॉलेज. तर न पिणं हे विजडम आहे. म्हणजे जीवनामध्ये काय गोष्टी करायच्या, काही करायच्या नाही, ह्या लोकांना कळतं. दॅट इज कॉल्ड विजडम पॉवर. ज्याच्यामुळे आपला मानसिक हानी होऊ शकते, सामाजिक हानी होऊ शकते, किंवा
शारीरिक आपल्याला व्याधी होऊ शकतात. तर कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या व्यसनापासून दूर राहायचं यांना हे कळतं आणि हे विजडम पॉवर हे लोकांचं स्ट्रॉंग असतं. आणखीन महत्त्वाचं, या लोकांना इतर लोकांच्या मनातील भावना देखील कळतात. इतर लोकांच्या मनातले विचार हे लोक ओळखू शकतात. आणि हे चक्र ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपली जी पिनेल ग्लँड आहे, ती पिनेल ग्लँड ॲक्टिव्ह झाल्यामुळं त्यातून जे एन्झाईम, त्याला आपण मेलाटोनिन नावाचं एन्झाईम आहे, हार्मोन्स आहे, ते हार्मोन सिक्रेशन झाल्यामुळं चांगली झोप लागते. या लोकांना 6 ते 7 चांगली झोप लागते. हे लोक हेल्दी असतात. त्यांना कुठल्याही फिजिकल, मेंटल, या लोकांना कुठल्याही प्रकारचा इलनेस नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे एनर्जीनं फुल भरलेले असतात, एनर्जेटिक असतात, उत्साही असतात. हे एवढे फायदे केवळ हे थर्ड आय चक्र बॅलन्स असल्यामुळे किंवा ओपन असल्यामुळं आपल्याला ह्याचे मिळू शकतात. आता आपण पाहूया पुढं, जर हे चक्र इनबॅलन्स असेल त्याचे तोटे काय. ह्यातला पहिला, हे चक्र इनबॅलन्स असेल तर प्रथम त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर होतो. स्लीपिंग डिसऑर्डर होती, ह्या लोकांना झोप लागत नाही, सतत स्ट्रेस येतो, एन्झायटी, डिप्रेशन. हे लोक इगोस्टिक असतात, आरोगंट असतात, ह्याच्याकडे कुठला डिसिप्लिन नसतो, सतत ह्यांना हेडॅक होत असतो, ज्याला आपण मायग्रेन किंवा पार्किन्सनसारखे आजार व्हायची देखील शक्यता नाकारता येत नाही. या व्याधी या लोकांना केवळ हे थर्ड आय चक्र इनबॅलन्स असल्यामुळं होऊ शकतात. आणि हे लोक कुठलंही काम करत नाही, सतत मनात निराशेचे विचार असतात, मनात नको ते निगेटिव्ह विचार येतात. आपल्या विचाराचं आपलं जे मूळ स्थान आहे, माइंड, आपल्या माइंड आणि ब्रेनचा जवळ संबंध आहे. जे मनात विचार आहेत त्यात ते 99% विचारांचे निगेटिव्ह असतात, त्यामुळे पूर्ण लाईफ डिस्टर्ब होतं. तर हे ह्या चक्राचे दुष्परिणाम म्हणले तर चालेल. तर हाऊ टू बॅलन्स इट. मी प्रत्येक सांगतो की प्रत्येकाला रेमेडी आहे, प्रत्येका प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे. आपण ते वापरले की त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. हाऊ टू बॅलन्स इट, हे चक्र बॅलन्स कसं करायचं. तर सर्वात महत्त्वाचं, ह्याचा जो बीज मंत्र आहे ओम, हे आपण रोज ओम सकाळी उठल्या किंवा रात्री झोपायच्या अगोदर हे 21 टाईम्स आपण ओम ओम म्हटलं पाहिजे. त्याचे बेनिफिट्स काय आपल्याला माहितीच आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो ह्याचा रेमेडी आहे तो म्हणजे आपण ॲटलिस्ट रोज 20 मिनटं मस्ट मेडिटेशन हे केलंच पाहिजे. कारण मेडिटेशन केल्यामुळं आपल्या ब्रेनमध्ये जे सेल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, ते चार्ज होतात आणि चार्ज झाल्यामुळं आपण दिलेली कमांड ते स्वीकारतात. आणखीन काय आपण काय करायचं, स्वतःला आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्या पाहिजे, कमांड दिल्या पाहिजे स्वतःला. येस, आय एम हेल्दी, माय विजडम पॉवर इज ओपन, डे बाय डे इन युअर वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. ह्या स्वतःला आपण सेल्फ सजेशन, स्वसूचना दिल्या पाहिजे.
ते आपलं माइंड त्याला स्वीकारतं. हे आपण जर सकाळी उठल्या उठल्या दिलं किंवा बिफोर गोइंग टू बेड रात्री झोपायच्या आधी दिलं, तर त्यावेळी सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपायला जायच्यापूर्वी आपलं जे मन आहे, 2 मन आहेत आपले, जे चेतन मन आहे, अवचेतन मन किंवा कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, हे एका रेषेत आलेले असतात. आपण जे कमांड देतो, आपलं कॉन्शियस माइंड जे कमांड देतं, तर सबकॉन्शियस रिसीव्ह करतं आणि तशा घटना आपल्या शरीरामध्ये घडायला चालू होतात. बघा, ज्या लोकांचे चक्र ॲक्टिव्ह आहे, ते लोक जे कमांड देतात ते लोक स्वीकारतातच आणि त्यांचं ते चक्र पॉवरफुल झालेलं असतं. त्यांचं प्रत्यक्ष लोक ऐकतात. तसंच आपणही स्वतःला जर अफर्मेशन दिल्या, पॉझिटिव्ह सेल्फ सजेशन दिल्या, तर निश्चितच हे आपले चक्र देखील बॅलन्स होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं, आपण एका शांत ठिकाणी बसलं पाहिजे, जिथं आपले डिस्टर्ब नाही. तर आपण जागा सिलेक्ट केली पाहिजे. तिथं आपण दीर्घ श्वास 10 ते 12 असे दीर्घ श्वास घेऊन सोडायचे आणि नंतर फक्त डोळे बंद करून येणारा श्वास आणि जाणारा श्वास जर आपण लक्ष केंद्रित केलं, निश्चितपणे आपली विल पॉवर वाढते. कारण विल पॉवर वाढणं फार महत्त्वाचं आहे. ज्या लोकांचं चक्र बॅलन्स आहे त्यांची विल पॉवर अतिशय हाय लेवललेली असते. मित्र, लाईफमध्ये विल पॉवरचं फार महत्त्व आहे. असं म्हणतात, व्हेन देर इज अ विल देर इज वे. तर आपण रोज 20 मिनिटं स्वतःला काढली पाहिजे आणि आपल्या मनात जे विचार येतात त्या विचाराकडे आपण पाहिलं पाहिजे. हे विचार कुठले आहेत? याच्यापासून माझा फायदा आहे का याच्यापासून माझं नुकसान आहे? थोडक्यात विचार पाहायला पण शिकलं पाहिजे, विचार आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि आपले विचार ते आपल्या हिताचे असेल तर आपण त्याला कॅच केलं पाहिजे. जर आपले विचार आपल्या अहिताचे असतील तर त्याला आपण काय केलं पाहिजे? हाकलून दिलं पाहिजे किंवा त्याला डिलीट केलं पाहिजे किंवा दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्याचं जे फूड आहे, आपण काय सेवन केलं पाहिजे. जे फ्रूट्स आहेत ह्याचे, त्यातलं पहिलं आहे पर्पल ग्रेप्स, ज्याला आपण काळे द्राक्ष म्हणतो. नंतर आहे तुमचे काळे मनुके, असाई बेरी की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन बी आहे आणि हेल्दी फायबर आहे, फॅट आहे आणि सर्वात अतिशय रिच अँटीऑक्सिडंट असलेलं पृथ्वीवरचं एकमेव जे फळ आहे, फ्रूट्स आहे, त्याचं नाव आहे असाई बेरी, जे अमेझॉनच्या खोऱ्यात सापडतं, की ज्यामध्ये रिच अँटीऑक्सिडंट आहे. हे जर आपण सेवन केलं आहे, हे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरले रोजच्या आहारामध्ये, तर मित्रांनो 100% आपलं संपूर्ण आयुष्य हे हेल्दी राहील. तुम्हाला जेवढं आयुष्य तुम्हाला निरोगी राहता यावं असं वाटतं, शेवटी व्हॉट यू फील इट हॅपन्स, तेवढं लाईफ तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं हेल्दी जगू शकता. हे फूडचं वैशिष्ट्य आहे. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या, जसं की पाहिलं की आपण मेडिटेशन केलं, स्वतःला सेल्फ कमांड दिल्या आणि हे व्हिटॅमिन्स जे फ्रूट्स आहेत, ज्यामुळे व्हिटॅमिन ए आहे, सी आहे, बी आहे, अँटीऑक्सिडंट, हे जर आपण केलं तर निश्चितच हे आपलं चक्र परत एकदा बॅलन्स होतं आणि आपली देखील विजडम पॉवर ओपन होती. विजडम पॉवर जर ओपन झाली परत आपल्याला देखील आपल्या हातून देखील एक चांगले कार्य करू शकतं आणि भविष्यात आपण देखील इन फ्युचर 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये कुठला व्यवसाय आपल्याला करणं चांगला असेल, कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रात भविष्यात डिमांड येणार आहे, ते तुम्हाला आजच कळायला चालू होतं केवळ हे चक्र ॲक्टिव्ह झाल्यामुळे. असं म्हटलं जातं की आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्याला शिवनेत्र देखील म्हटलं जातं, जेव्हा शंकराचा 3रा डोळा हे देखील म्हटलं जातं. ते एवढं महत्त्वाचं चक्र आहे. सर्व चक्रात अतिशय महत्त्वाचं हे आज्ञा चक्र आहे, हे थर्ड आय चक्र आहे, हे पिनियल ग्लँड चक्र आहे. मित्र, हे नॉलेज
म्हणजे तुम्ही आत्मसात केलं. बघा, नॉलेज इज पॉवर. पण नॉलेजचा उपयोग कधी होतो? व्हेन इट यूज. जर त्याचा वापरच केला आपण नॉलेजचा, आपल्या दैनंदिन जीवनाला वापर केला, यूज केला, निश्चितच आपलं देखील हे थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह होईल, आगे चक्र ॲक्टिव्ह होईल, बॅलन्स होईल आणि तुमच्या देखील हातून भविष्यामध्ये एखादं चांगलं कार्य घडू शकेल. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्रात तुमच्या हातून भविष्यामध्ये चांगलं कार्य घडू शकेल, निश्चितच मला खात्री आहे. आणि आपण गेले 15 मिनटं मला ऐकता त्याबद्दल मी आपला धन्यवाद मानतो. आणि परत एकदा आपल्या आत बसलेल्या परमात्म्याला माझा सादरपणा, बहुत बहुत धन्यवाद.